महाराजांना मुजरा करायचा, लक्षात ठेवा। काय तुम्हाला माहिती आहे का या मंदिराला बनवण्यासाठी किती खर्च झाला आहे? सोबतच आपण इथे आता ड्रोन फ्लाय करायची सुरुवात करूया। गेले 7 वर्ष या मंदिराचं अविरत काम चालू होतं। ह्या मंदिराच्या पायापासून आणि उभारणीपर्यंत जी देखभाल केली, तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त मनीष ठोंबरे आणि आज आपण आलो आहोत मराठे गावामध्ये, म्हणजेच भिवंडीमधील मराठे गावामध्ये, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील पहिलं मंदिर बनवलं आहे। ज्या प्रकारे प्रभू श्री हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्री रामाचं दर्शन पूर्ण होत नाही, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या कोणत्याही देवाचं दर्शन पूर्ण होणार नाही। का तर छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आज सगळे देव मंदिरामध्ये शाबित आहेत। ज्यांनी ह्या मंदिराच्या पायापासून आणि उभारणीपर्यंत जी देखभाल केली ते आपल्या मराठेपाडा गावातील योगेश दळवी आज आपल्याला भेटलेत आणि आपण त्यांच्याकडून अधिक माहिती आपण विचारून घेऊया, जेणेकरून आपल्याला ह्या मंदिराबाबत आणि या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारण्यामागे त्यांचं विशेष योगदान कसं त्यांनी लाभलं आहे यासाठी आपण त्यांना योगेश भाऊंना आपण काही ह्या मंदिराविषयी आणि इथलं प्रशासनाविषयी आपण 2 शब्द विचारणार आहेत, ते आपण विचारूया। योगेश भाई, या जे मंदिर आपण जे उभारलं आहे यामागं तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली? नक्कीच, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला हेवा वाटावा असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर साकारलेलं आहे आणि त्याचा कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला। या महाराजांमुळे आपले जे दैवत आहेत, ते मंदिर आहेत दैवतांची, तो सुरक्षित होते। तर भाऊंच्या मनात तेवढाच विचार आला की महाराजांचं मंदिर, महाराज फक्त शिवजयंतीपुरती नसावे, ते प्रत्येकाच्या मनात असल्यामुळे महाराजांचं एक छोटंसं का मंदिर असं ना, पण एक छोटासा विडा उचलला होता, तो आज प्रत्यक्ष साकार झालेला आहे। त्या मंदिरासाठी आम्हाला 7 वर्ष लागले। खूप त्याच्यात पण काही वाईट दिवस पण आले। कोरोनाच्या काळात आई आणि 2 भाऊ 8 दिवसामध्ये गमावल्यामुळे थोडंसं या मंदिराला वेळ गेला, पण जो महाराष्ट्राला हेवा वाटेल असा सुंदर एक छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर साकारलेलं आहे। तर असं ऐकलं होतं आम्ही की कोरोना काळामध्ये सुद्धा या मंदिराचं बांधकाम चालू होतं, ते खरं आहे? नक्कीच, 2 महिने थोडंसं काम, कुटुंबावर वाईट परिस्थिती आल्यामुळे 2 महिने काम बंद ठेवलं होता। पुन्हाच कुठं न डगमलले ते आणि पुन्हा त्याच जोशाने काम सुरू केलं। आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे, ते अयोध्यातील रामलल्लाची जी मूर्ती बनवली शिल्पकार अरुण योगीराज, त्या शिल्पकाराने आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारलेली आहे। आणि महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट एवढीच आहे की ती मूर्ती आपण 2018 रोजी जेव्हा भूमिपूजन केला त्याच वर्षी त्या शिल्पकाराकडे दिले होते आणि त्याच 2022 रोजी मोदीजींनी तो शिल्पकार निवडला आणि जी रामलल्लाची मूर्ती साकार केली त्या मूर्तिकाराने। मग ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण जी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठान केली, ती मूर्ती आपण इथं घडवली का आपण अयोध्येहून इथं आणलेली? नाही, कर्नाटकमध्ये म्हैसूर म्हणून आहे गावी, त्या गावचा शिल्पकार येतो। आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीतून 80 फूट जमिनीतून दगड काढलेले आहे आणि एकाच दगडावरती मूर्ती साकारलेली आहे आणि त्या मूर्तीचं वजन 5 टन एवढं आहे। तर ह्या जे मंदिर उभारण्यासाठी आपण ही जागा वगैरे ही आपण कशी उपलब्ध केली या ठिकाणी? जागा तर थोडी भाऊंच्या वैयक्तिक होती आणि बाकी काही लोकांनी कडून घेऊन त्यांनी ती मंदिर, आता मंदिर आपलं 1.5 एकरमध्ये आहे। आजूबाजूचा परिसर टोटल आपल्याकडे 6 एकर जागा आहे। म्हणजे येणाऱ्या काळात इकडे जे शिवभक्त येणार आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था, आध्यात्मिक गुरुकुल
अजून 3-4 प्रकारचे प्रोजेक्ट आहेत ते नक्कीच लोकांना इकडे साकारण्यात येईल. म्हणजे भविष्यात आपल्याला या ठिकाणी शिव स्मारक सुद्धा पाहायला मिळतील. म्हणजे अनेक विविध प्रकारचे आपल्याला युद्धप्रसंग किंवा काही अजून शिवकालीन जे काही गोष्टी होत्या त्या सुद्धा आपल्याला इथं नक्कीच पाहायला मिळतील. त्या गोष्टीचं नक्कीच इकडे शिक्षण देण्यात येईल. हा, असं ऐकलं होतं या ठिकाणी गुरुकुल पद्धतीनं शिक्षण मिळणार आहे, ते खरं आहे का? हो, नक्कीच. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी कालच घोषणा केली का हा मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे. म्हणजे इथे येणारे प्रत्येक युवक असू दे किंवा वृद्ध असू दे, इथून जाताना कुठलीतरी प्रेरणा महाराजांची नक्कीच घेऊन बाहेर पडणार आहे. तर योगेश भाऊ, आपल्याला विशेष प्रेरणा कोणाकडून मिळाली हे मंदिर उभारण्यासाठी आणि या अथक परिसरामध्ये आपण आज भव्य दिव्य अशा महाराष्ट्रामध्ये असं एक छत्रपती शिवाजी महाराजांचं शक्तीपीठ आपण उभारलं, तर यासाठी आपल्याला जास्ती प्रेरणा कोणाकडून भेटली? नक्कीच शहापूरचे कैलास महाराज निश्चित आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डॉक्टर राजीव चौधरी त्यांनी साकारले आहे आणि तमाम भिवंडीवासियांनी पण आम्हाला थोडी का होईना मदत केली. ज्यांनी मदत केली त्यांचे पण आभार. आणि जे शिवभक्त इकडे आले होते, म्हणजे 4 दिवस बघितलं की आम्ही हा मंदिर उभारण्याकरता लोक येत होते. लोकांना वाटत होता का एवढा भव्य दिव्य नसेल मंदिर, पण 4 दिवसात जेव्हा शिवभक्त इकडे आले तर त्यांना आयुष्यात आपण काय कमवलं त्याचा नक्कीच भास झाला की छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना घ्यायला भेटलं. आता भविष्यात तुमचं काय नियोजन आहे? म्हणजे ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला काही चलचित्र दाखवले जातील का? अजून काही विशेष अजून या जागाचं परत म्हणजे व्याप्ती वाढवली जाईल या ठिकाणी? नक्कीच. कारण इथे येणारे शिवभक्तांना महाराजांचे जे काळातलं प्रशिक्षण वगैरे होते ते सर्व इकडं घडवण्यात येतील. आणि आज हे 15 घरांचं गाव आहे मराठेपाडा, जे भिवंडी तालुक्यात आहे. लोकांना माहीत पण नाही की मराठेपाडा कुठे आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामुळे पूर्ण महाराष्ट्रात जगभर हे गाव पोचलेलं आहे. तर धन्यवाद. तुमच्या या कार्याला आमचा खूप मोठे आम्ही तुम्हाला सलाम करतो आणि असं तुमचं कार्य हे पूर्ण देशामध्ये हे आपल्या मंदिराचा उद्धार हो अशी तुम्हाला आम्ही एक छोटीशी प्रेरणा देतो. आणि आपण आपला वेळ दिल्याबद्दल आपले खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. मंदिराचा जो पूर्ण स्पेस आहे तो ऑलमोस्ट 2500 स्क्वेअर फूटमध्ये आहे. तर जो बुरुज आहे, बुरुजाचा जर आपण माप पकडलं तर ऑलमोस्ट 5000 स्क्वेअर फूट इतका आहे. तर तुम्हाला माहीत नसेल, हे मंदिर त्यांनीच बनवलं आहे ज्यांनी श्रीरामाचं अयोध्यामध्ये मंदिराचं स्ट्रक्चर उभं केलं. त्यांचं नाव आहे अरुण योगीराज. हे एकमेव मंदिर असं आहे जिथे तुळजाभवानीचं सुद्धा मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि सोबतच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचं सुद्धा आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. या मंदिराची उंची तब्बल 56 फूट इतकी उंच आहे. तुम्हाला माहिती आहे का या मंदिराला बनवण्यासाठी किती खर्च झाला आहे? तर या मंदिराला बनवण्यासाठी तब्बल 8 करोड रुपये इतका खर्च झाला आहे, ज्यामध्ये काही संस्थानं तसेच काही जे पैसे आहेत ते सामूहिक पद्धतीने जमा करून हे मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. कैसी असे माणसा केला त्याग
हात जोडतो, निघून जातो. पण लक्षात ठेवा, गणपतीला आपण दुर्वा वाहतो, महादेवाला आपण बेल वाहतो. ज्या देवाला जे लागतं ते आपण वाहत असतो. महाराजांना मुजरा करायचा, लक्षात ठेवा. काय मुजऱ्याचे मानकरी आहे तिथे झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी, हे शिव मंदिर आहे. म्हणून महाराजांना यापुढे कुठेही गेलं तुम्ही तर मुजरा करायला विसरू नका. नक्की ना? छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिथं बघ देवीची बघ भवानी देवीची.